गोड महाराजांनी प्रमाण दिलं पहा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणा इच्छेती तया कुळा. तुमच्या कुळाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुकोबारा म्हणतात एकच करा, फक्त पितरांची सेवा करा. पितरांची सेवा करा म्हणजे नेमकं काय? पितरांचे फक्त हातपाय दाबायचे का? नाही ना. पितरांच्या सेवेमध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. पितरांची सेवा आता आम्ही सहज म्हणून महाराज आम्हाला पितरांची सेवा फार करायची हो, पण वडील निघून गेले, आता सेवा करायची कशी? आई निघून गेली, सेवा करायची कशी? त्यांची सेवा करणं म्हणजे नेमकं काय त्याचं कारण तुम्हाला सांगतो. सेवा करणं म्हणजे शास्त्राने जे काही कर्म सांगितलेले आहेत, जे काही विधी सांगितलेले आहेत, ते विधी व्यवस्थितरित्या करणं, गरुड पुराणाचा अभ्यास करून त्याला अनुसरून जे काही शास्त्राने विधी सांगितलेले आहेत ते विधी करणं हीच पितरांची सेवा झाली. विठ्ठल आणि मग ही पितरांची सेवा जर आपण केली तर पित्र आपला आशीर्वाद देणार आहे, दोष देणार नाही. महाराज पित्र चांगले तेवढेच आहेत आणि वाईटही तेवढेच आहेत. म्हणून जन्माला आल्यानंतर महाराज पितरांची सेवा करा. एक वेळेस देव माफ करेल, दुसऱ्यांदा चुकलं तरी देव माफ करेल, तिसऱ्यांदा चुकलं तरी देव माफ करेल. पण पित्र एवढे खतरनाक आहेत महाराज, पित्र एवढे खतरनाक आहेत, अजिबात माफ करत नाही. जेवायला जर बसले तर हातातला घास तोंडात सुद्धा जाऊ देत नाही, खाली सुद्धा पडू देत नाही. एवढे खतरनाक पित्र आहेत. आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर. वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर. वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, करीती पितर. आहा कटा त्याची करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. पित्र तुम्हाला चांगले वाटत असतील महाराज, पण लई खतरनाक आहेत पित्र. मला सांगा, घरातला माणूस निघून जर गेलाच तर किती दिवस देवपूजा बंद ठेवता हो तुम्ही? तुम्ही झोपले काय गड्या? महिला मंडळ किती दिवस? 13 ते 14 दिवस देवपूजा आपली बंद राहते. म्हणजे 13 दिवस देवपूजा बंद ठेवण्याची ताकद कुणात आहे हो? पित्रात आहे की नाही? मग मला सांगा, पित्र किती खतरनाक असते. विठ्ठल विठ्ठल. बाकी काही करू नका, जीवनामध्ये पित्रांची सेवा करा. पित्र तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. एखाद्याला राहायला घर नसेल, घरातला माणूस निघून गेला, राहायला घर नसेल, फिरायला गाडी नसेल, पण घरातला माणूस निघून गेला ना, अगदी 6 महिन्यानंतर राहायला बंगला झाला, फिरायला फॉर्च्युनर गाडी आली. मग जुने लोक सहज म्हणायचे, म्हाताऱ्याने पाठीमाग वळून पाहिलं म्हणायचे की नाही? आणि म्हातारा खरोखर पाठीमाग वळून पाहत होता. आता पाहत नाही असं नाही, पाहतो, पण त्याची सेवा आपण करीत नाही. विठ्ठल बाकी काही करू नका, बस जीवनामध्ये पितरांची सेवा करा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणा इच्छेती तया कुळा. आज बाबांचं काय दशक्रिया विधी आहे, पिंडदानाचा विधी आहे. तुम्ही म्हणा महाराज पिंडदानाचा विधी का करायचा आणि कुणी केलं? असं आहे, काही काही गोष्टीचा अनुभव घ्यावा, मगच सांगावं. कुणी केलं ते सांगावं, मग त्याबद्दल बोलावं. मग आम्हाला सहज विचारलं, महाराज कुणी केलं पिंडदान? आम्ही सहज सांगतो, महाराज जा रामायणामध्ये. रामायणामध्ये गेल्याच्या नंतर लक्षात येतं तुमच्या प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजे. दशरथ राजांचा मृत्यू झाला आणि दशरथ राजांचं सुद्धा पिंडदान करावं लागलं. काय कमी होतं दशरथ राजाला? जगाच्या मालकाचा बाप होता, जगाच्या बापाचा बाप असताना माझा दशरथ राजा, पण दशरथ राजांना मरावं लागलं. त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर दशरथ राजाचं पिंडदान केलं माझ्या सीतामाईना. केलं की नाही? कुठं? बिहारमध्ये गया क्षेत्र आहे, फाल्गू नदी आहे. त्या नदीच्या कडेला प्रभू रामचंद्र लक्ष्मणबाई सीता माता वनवासामध्ये होती. आणि त्या वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्राने विचार केला, वडिलांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, वडिलांचं पिंडदान करायचं आहे. पुन्हा कुणाला विचारावं? पिंडदान तर करायचं, विचारायचं कुणाला? नदीच्या कडेला ब्राह्मण देवता बसलेली होती. ब्राह्मण देवतेला विचारलं, ब्राह्मण देवता आम्हाला पिंडदान करायचं आहे. ब्राह्मण देवतेने सांगितलं, तुम्हाला पिंडदान करायचं असेल तर करू शकता.
पण महत्त्वाच्या काही वस्तू तुम्हाला सांगतो, तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊन या. म्हटले कोणत्या वस्तू आहे? म्हटले 1 नंबर गाईचं गोमूत्र, गव्हाच्या पिठाची कणिक, वडाच्या झाडाची पानं आणि काळे तीळ या महत्त्वाच्या वस्तू तुम्ही घेऊन या, मग आपण पिंडदान करू. रामप्रभू म्हटले स्वामी ब्राह्मण देवता या वस्तू आणायला काही हरकत नाही, पण आम्ही वनवासात आहे. आम्ही जर गावाकडे असतो त्या वस्तू आणल्या असत्या, पण वनवासात आहे, वस्तू आणायच्या कुठून? ब्राह्मण देवतेने सांगितलं या वस्तू नसेल तर पिंडदान करता येत नाही. म्हटले काय करायचं? म्हटले काय, एक काम करा, शेजारच्या गावात जा, तिथून वस्तू घेऊन या. प्रभू रामचंद्र निघाले, शेजारच्या गावात गेले वस्तू आणण्याकरता. सीता माता नदीच्या कडेला बसल्या, काय काम करावं म्हणून सीता माता नदीच्या कडेला वाळूचा पिंड बनवत बसल्या. आता माता भगिनी कधी निवांत बसत नाही, कधीच नाही बसणार महाराज. माता भगिनी कधी निवांत बसत नसत, बिचाऱ्यांचं काहीतरी खुटरूपू काम चालू राहतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय कामं राहते महिला मंडळीला? काहीच डाळी नाही महाराज, वल्ल चिल्लक व्हाय ना करतेतच. सांगायचा मुद्दा काय की माता भगिनी कधी निवांत बसत नाही. सीता मातेने विचार केला आपण निवांत बसायचं नाही, कारण आपल्याला नाही वल्ल चिल्ल करता तिथं, पण निदान काहीतरी करू शकतो ना आपण. मग सीता माता नदीच्या कडेला बसल्यानं वाळूचा पिंड बनवू लागल्या. वाळूचा पिंड बनवू लागल्या आणि वाळूचा पिंड बनवता बनवता तेवढ्यात सीता मातेला आवाज आला, सीते तुला जर वाटत असेल मी मोक्षाला जावं तर माझ्या हातामध्ये पिंड ठेव. आवाज दिला नदीच्या पात्रामधून, आवाज आला सीता मातेला, सीते तुला जर वाटत असेल मी मोक्षाला जावं तर माझ्या हातामध्ये पिंड ठेव. सीता मातेनं पाठीमाग वळून पाहिलं, कुणी दिसलं नाही, पण एक हात नदीच्या पात्रातून बाहेर आलेला दिसला. त्या हातातून आवाज आला, सीते तुला जर वाटत असेल मोक्षाला जावं माझ्या हातामध्ये पिंड ठेव. सीता मातेने सांगितलं, हे बघा ब्राह्मण देवतेने सांगितलेलं आहे, महत्वाच्या वस्तू असल्याशिवाय पिंडदान करता येत नाही. स्वामी शेजारच्या गावात गेलेल्यात, येतील थोड्या वेळात, तेव्हा आम्ही पिंडदान करू. त्यावेळी दशरथ राजाने सांगितलं, अगं सीते स्वामी येतील केव्हा पिंडदान करतील केव्हा, तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये, तू आता काय करतेस? म्हटले वाळूचं पिंड बनवते. म्हणले वाळूचा काय, मातीचा पिंड घे माझ्या हातामध्ये ठेव. सीता मातेने मागचा पुढचा विचार केला नाही, वाळूचा पिंड घेतला आणि दशरथ राजाच्या हातावरती ठेवला. बाबांनी सांगितलेल्या प्रमाणानुसार बाबांनी प्रमाण दिलं, माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. सीता मातेने विचार केला, आता पिंड घेतलाय दशरथ राजाच्या हातावरती ठेवलाय, आता माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. माझ्यावरती पितरांचे ऋण होते, उपकार होते, आता त्यांच्या उपकारातून मी उत्तीर्ण झाले. कशानं? पिंडदानामुळं. पिंडदान केलं, तेवढ्यात स्वामी आले. कोण? प्रभू रामचंद्र आले वस्तू घेऊन. चल सीते आपल्याला पिंडदान करायचं आहे. सीता माता म्हटली, स्वामी मी पिंडदान केलं. कसं काय केलं तू पिंडदान? म्हटले स्वामी मी केलं. म्हटले केलं कसं? म्हटले काय झालं, दशरथ राजे आले, मी पिंडदान केलं. अगं काय बोलतेस तू, काय पुरावा आहे का तुझ्याकडं? सीता माता म्हटले, हे बघा पुरावा माझ्याकडे भरपूर आहे. मी जेव्हा पिंडदान केलं तेव्हा नदी वाहत होती, फाल्गू नदी. ब्राह्मण देवता बसलेली होती, गोमाता चरत होती, वडाचं झाड उभा होतं. कुणालाही विचारा मी पिंडदान केलं की नाही. प्रभू रामचंद्र ब्राह्मण देवतेकडे गेले, ब्राह्मण देवतेला विचारलं, ब्राह्मण देवता सीता मातेने पिंडदान केलं का? सीता माता ब्राह्मण देवतेने विचार केला, माझ्याकडे काय दक्षिणा आली नाही, मी काय मंत्र म्हणलो नाही, दक्षिणा आली नाही, मंत्रही म्हटलो नाही, ज्या आरती घडलंच नाही त्या आरती सीता मातेने पिंडदान केलं नाही. खोटं बोलले ब्राह्मण देवता. रामप्रभू म्हटले, कागद सीते ब्राह्मण देवता म्हणते तू पिंडदान केलं नाही, तू काय म्हणतेस पिंडदान केलं? नाही स्वामी मी खरोखर पिंडदान केलं. अग पुरावा काय तुझ्याकडं? म्हटले जाऊ दे, ब्राह्मण देवता नाही म्हणत असेल, फाल्गू नदीला विचारा मी पिंडदान केलं की नाही. ब्राह्मण देवतेकडे नदीकडे गेले, रामप्रभू नदीकडे गेले, नदीला विचारलं, रामानं सीता मातेने पिंडदान केलं का? त्यावेळेस नदी माता म्हटली, आता ब्राह्मण देवता नाही म्हणते, आपण कसं काय म्हणावं? नदी माता सुद्धा खोटं बोलली, म्हटले नाही नाही सीता मातेनं पिंडदान केलं नाही. त्यावेळेस नदीला सीता मातेनं शाप दिला, खोटं बोललेस ना तू, कितीही पूर आला तरी वाळूच्या वरून तुला पाणी जाणार नाही, आणि हातात जर पाणी घेतलं तर 5 मिनिटाच्या आत किडे तयार होते. विठ्ठल विठ्ठल अजूनही बघा तुम्ही, कोण कोण गया क्षेत्रामध्ये फाल्गू नदी कोणी पाहिली का? गयेला कोणी गेले का? तिथं बघा फाल्गू नदी आहे, त्या नदीच्या पात्रात बघितलं तर वाळूच्या वरून पाणी जात नाही. का? सीता मातेनं त्याला शाप दिलेला आहे त्या नदीला. कुणी जर पाहिली नसेल तर निश्चित माझ्याकडे संपर्क करा, मी तुम्हाला गया नदी दाखवायला घेऊन जातो, निश्चित घेऊन जातो महाराज. सांगायचा मुद्दा एकच की त्या गयेला त्या नदीला सीता मातेनं फाल्गू नदीला शाप दिला, कितीही पाणी आलं तर वाळूच्या वरून पाणी जाणार नाही. कशामुळं? फक्त खोटं बोलली म्हणून. आता रामप्रभू म्हटले, का गं सीते
ब्राह्मण देवता म्हणते तू पिंडदान केलं नाही, फाल्गू नदी म्हणते तू पिंडदान केलं नाही, आता कोणाला विचारायचं? म्हटलं अहो एक काम करा, जाऊ द्या, दोघंही नाही म्हणत असेल, इथं गोमाता चरत होती, त्या गोमातेला विचारा मी पिंडदान केलं की नाही. राम प्रभू त्या गोमातेकडे गेले, गोमातेला विचारलं सीतामातेनं पिंडदान केलं का? गोमाता म्हटले तर ब्राह्मण देवता नाही म्हणते, फाल्गू नदी नाही म्हणते, आपण कसं काय म्हणावं? नदी माता गोमाता सुद्धा खोटं बोलायला लागली. पण विचार केला आपण खोटं बोलावं तर ही जगाच्या आईन जगाचे बाप आहेत, काय शाब्दिल सांगता येत नाही, कुठं नदी लागता यांच्या. त्यावेळेस माझ्या गोमातेनं मुखाकडून अशी नकारार्थी मान हलवली आणि पाठीमागून शिपटीकडून होकार दिला, शिपटी हलवून होकार दिला. सीतामातेनं गोमातेला शाप दिला, मुखाकडून खोटं बोललीस ना, मुखाकडून विष्ठा खाशील, पाठीमागून खरं बोललीस, पाठीमागून पवित्र राहशील. विठ्ठल विठ्ठल हिंदू धर्मामध्ये एकच प्राणी असा आहे की त्या आपण एरवी पशु पक्ष्यांच्या विष्ठेला लघुशंकेला आपण तुच्छ लेखतो, बरोबर की नाही? तुच्छ लेखतो आपण. पण हिंदू धर्मामध्ये असा एकच प्राणी आहे, ती म्हणजे गोमाता, जिचं गोमूत्र सुद्धा पवित्र आहे आणि तिची विष्ठा सुद्धा पवित्र आहे. ती म्हणजे हिंदू धर्माचं प्रतीक माझी गोमाता आहे. आणि म्हणून आपण त्या गोमातेची सेवा केली पाहिजे. गोमातेचं दर्शन घेत असताना कुठून घेतलं पाहिजे? पाठीमागून घेतलं पाहिजे. का? कारण गोमाता पाठीमागून पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल सीता माता राम प्रभू म्हटले अगं सीते ब्राह्मण देवता नाही म्हणते, फाल्गू नदी नाही म्हणते, गोमाता नाही म्हणते, तू पिंडदान केलं नाही, मग काय पुरावा आहे तुझ्याकडं? त्यावेळेस सीता माता म्हटले स्वामी अजून माझ्याकडे पुरावा आहे. अरे पुरावा देते का? वा 10:15 वाजले अजून पुरावा भेटाना. त्यावेळेस माझी सीता माता म्हटली 10 वाजू द्या, 10:15 वाजू द्या, माझा शेवटचा पुरावा तुम्हाला असा आहे की इथं वडाचं झाड उभं होतं, त्या वडाच्या झाडाला जाऊन विचारा मी पिंडदान केलं की नाही. राम प्रभू त्या वडाच्या झाडाकडे गेले आणि वडाच्या झाडाला विचारलं वड देवता सीता मातेनं पिंडदान केलं का? त्यावेळेस वडानं विचार केला, देवानं मला चांगलं तोंड दिलंय, कशा करता दिलंय? खोटं बोलायला थोडी दिलंय. ही साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, देवानं आपल्याला चांगलं तोंड दिलंय, मधुर बोलण्याकरता दिलेलं आहे, सुमधुर बोलण्याकरता दिलेलं आहे. सत्य बोल मुखे आणि दुःखवे आणि कांच्या दुःखे सत्य बोलण्याकरता देवानं तोंड दिलेलं आहे. ए मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी तू का म्हणी वाव पोटी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी. मधुर बोलण्याकरता देवानं तोंड दिलेलं आहे. वडाच्या झाडाने विचार केला आपण खोटं बोलायचं नाही. वडानं मागचा पुढचा विचार केला नाही. रामानं विचारलं हे वडा सीता मातेने पिंडदान केलं का? त्यावेळेस वड देवतानं होकारार्थी मान हलवली, वर डोलू लागला आणि सीता मातेनं पिंडदान केल्याचा पुरावा वडाच्या झाडानं दिला. म्हणून माझ्या सीता मातेनं त्या वडाच्या झाडाला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? सगळ्याला मरण येईल पण वडाला मरण येणार नाही. विठ्ठल विठ्ठल मला